छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वसामान्य गोरगरीब धनगर समाजाच्या मुलांसाठी ज्या मुलांच्या वडिलाचं वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी शासनानं योजना आखली आणि त्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेता यावं यासाठी सरकारने इंग्रजी शाळांना वसतिगृह दिले. मात्र ABP माझानी या सगळ्याची पोलखोल केली की वसतिगृहाची काय स्थिती आहे, कशा पद्धतीचं तिथं काहीच नाही आणि तरी देखील लाखो रुपये संभाजीनगरमध्ये उचलले गेले. तसेच महाराष्ट्रात कोट्यावधी रुपये उचलले गेलेले आहेत. मात्र कागदावर सगळं आहे, मात्र प्रत्यक्ष काहीच नाही. एक संस्था चालक या सगळ्या संदर्भात आपल्याशी बोलायला तयार झालेत. त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ आम्हीच नाही तर सरकारी अधिकारी यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी आहेत. त्या फाईलच्या मंजुरीसाठी आणि पैसे काढण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात. ते कसे द्यावे लागतात आणि कशी मंजुरी मिळते हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यांचं मत आहे की त्यांची ओळख या ठिकाणी देऊ नये, त्यामुळे ABP माझा त्यांची ओळख या ठिकाणी देत नाही. मात्र ज्या संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यातल्या ज्या संस्था आहेत त्यातलेच एक संस्था चालक आपल्याशी बोलायला तयार झालेत. मला सांगा, फाईल कशी मंजूर होते? सर, शिक्षण क्षेत्रामधील जे अधिकारी आहेत तर ते जालना जिल्ह्यापासून ते औरंगाबादचं ऑफिस म्हणा, पुण्याचं ऑफिस म्हणा, शासकीय अधिकाऱ्यामार्फत फाईल मंजुरीसाठी पैशाची मागणी होते आणि ते वेळोवेळी पैसे मागून संस्थाचालकांना म्हणजे एकदम इमोशनल ब्लॅकमेल करतायत ते, आणि पैसे नाही दिले तर ती फाईल रद्द होते किंवा शासनाचं कुठलंही अनुदान आम्हाला मिळत नाही. बरं, ह्याला गुणांकन द्यावं लागतं, ते कसं दिलं जातं आणि त्यासाठी कसे पैसे मागितले जातात का? सर, कागदाची पूर्तता केल्याच्या नंतर शासकीय अधिकारी सर्रास पैशाची मागणी करतात. इवन त्यामध्ये ते आम्हाला असं सांगतात की बाबा मंत्रालयातून मोठमोठे अधिकारी लोकसुद्धा पैशाची मागणी करत आहे, तर तुम्हाला हे अनुदान देण्या अगोदर तुमची मान्यता येण्यासाठी तुम्ही एवढे एवढे पैसे द्यावे लागेल. पहिल्यांदा फाईल मंजूर कशी होते आणि तिचा प्रवास कसा होतो आणि कोण कोण पैसे घेतात, म्हणजे यात मंत्री सहभागी आहेत का? सर, आता मंत्री महोदयाचं नाव तर मी घेऊ शकत नाही, कारण की आम्हाला पण खूप प्रकारचा दबाव आहे आणि मंजुरीसाठी जे काही नावाने पैसे घेतले जातात. हो, त्यांच्या नावाने अधिकारी लोक त्यांचं नाव समोर करून पैसे सर्रास घेत आहेत. किती? साधारणतः एक फाईल मंजूर करायला 20 ते 25 लाख रुपये खर्च आलेला आहे. सर, बरं, पैसे काढायची प्रक्रिया कशी होते, कशी फाईल जाते आणि प्रत्येक टेबलावर किती पैसे द्यावे लागतात? सर, वेगवेगळ्या टेबलांवरती वेगवेगळे पैशाची डिमांड होते. आता एक्झॅक्टली आम्ही हे नाही म्हणजे हे ठरवू नाही शकत की कुठला अधिकारी किती पैसे मागतो. सर, बरं, साधारणपणे तुम्हाला गतवर्षी किती पैसे मिळाले आणि ते काढायसाठी किती पैसे द्यावे लागले? सर, साधारणतः 20 ते 18 लाख रुपये आम्ही घेतलेत आणि ते काढायसाठी जवळपास 15-20 लाख रुपये खर्च आलाय. सर, तर संस्था चालकचा कुठल्याही प्रकारचा काही फायदा झालेला नाही. ठीक आहे, ते सांगा कोणते कोणते टेबल आहेत, जसं की कुठे कुठे द्यावे लागतात, संभाजीनगरमध्ये कसे द्यावे लागतात, पुढे कसे द्यावे लागतात, हे जरा सविस्तर सांगा ना. सर, तेवढं तर काही डिटेल सांगता नाही येणार, कारण की अधिकारी लोकांशी आमचे वारंवार काम पडतं. आमच्या संस्थेची वारंवार वेळोवेळी कागदपत्राची पूर्तता करावी लागती, तर त्यांचं नाव म्हणजे डायरेक्टली नाव घेऊ नका. संभाजीनगरमध्ये 3 टेबल आहेत, इथे एवढे द्यावे लागतात, इथे एवढे फाईलचा प्रवास होतो. सर, संभाजीनगरमध्ये साधारण ते 5 ते 6 लाख रुपये खर्च येतो. सर, पुण्यामध्ये एक साधारणतः 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो. मंत्रालयामध्ये सर 12 ते 13-15 लाख पर्यंत खर्च येतो. पैसे काढायला की पैसे? सर, आता हे सगळंच अनुदान घेण्यासाठी एवढे पैसे त्यांना मोजावीच लागतात. सर, नाही तर मग ती फाईल रद्द होते. सर, बरं, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, अधिकारी पण जबाबदार आहेत? सर, पूर्ण कर्मचारी, इवन अधिकारी आणि याला बरेचसे लोक जबाबदार आहेत. ठीक आहे, पण तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात ना, की सामान्य गरीब विद्यार्थी आहेत ज्यांच्या शिक्षणासाठी हा पैसा येतो. तुम्ही मात्र तो शिक्षणाला न लावता, काहीही न दाखवता, प्रत्यक्ष काहीच नसतं आणि पैसे उचलता. तसं म्हणता येणार नाही. सर, बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे सगळं काम थोडंफार अपूर्ण आहे. तुम्ही जाऊन बघा सर, त्या ठिकाणी आमचं हॉस्टेलचं आणि याचं त्याचं काम पूर्णत्वावर नाहीये, पण अर्ध्याच्या वरती काम झालेलं आहे. सर, कुठेच हॉस्टेल नाही आहेत ना. मी जिथे 3 शाळा पाहिल्या तिथे तर काहीच हॉस्टेल नाही, तिथे ना सुविधा आहे, तरी देखील पैसे उचलले गेले. ही थोडंफार चुकी असू शकते सर, आमची पण, संस्था चालकाची पण. गोरगरीब धनगर समाजाच्या मुलाचा दोष काय, ज्यांना शिकायचंय, त्यांना इंग्रजी शाळेत शिकायचंय,
1 लाखाचं उत्पन्न म्हणजे अशी कोणती लोक आहेत? मूलमजुरी करणारा लोक आहेत ही सगळी. त्यांच्या मुलाच्या सुविधा व्हावी, त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावेत. ह्या स्वप्न उद्ध्वस्त करण्यात तुम्ही सुद्धा जबाबदार आहे. काही प्रमाणात म्हणता येईल सर. हम्म. पण सर्वस्वी आता संस्थाचालकच जबाबदार नाही आहे सर, याला पूर्ण सिस्टमच जबाबदार आहे सर. ठीक आहे, धन्यवाद. हे संस्थाचालक होते आणि त्यांनी या फाईलचा प्रवास कसा होतो, शिवाय या सगळ्यामध्ये पैसे कसे द्यावे लागतात आणि सरकारी अधिकारी देखील कसे सहभागी आहेत आणि थेट मंत्रालयापर्यंत पैसा दिल्याशिवाय ही फाईल मंजूर होत नाही, ना पैसे निघत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे या योजनेची. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.